चला आमचं तर देवदर्शन सुरूच आहे. आता आम्ही चाललेलो आहोत मनोकामना देवीला. आणि खरं सरांची सवय आहे की अगदी वेळेवर जायचं, वेळेवरच उठायचं आणि जास्त उशीर वगैरे करायचं नाही. 6 वाजताच येऊन बसलो आणि सगळेजण थोडेसे उशिराच आले. तर चला चहा वगैरे घेतला आणि लगेच प्रवासाला निघालो. खूप धुकं होतं आणि इकडे ना थंडी पण खूप असते बरं का. आता इथे पोचल्यानंतर लाईन लावली आणि तिथे तिकीट काढलं. तिकीट कसलं काढलं तर रोपवेचं. सगळ्यात उंच रोपवे इथे आहे म्हणजे जगातला. आणि इथे वरती यायला बघा, खाली बघा काय दिसतंय. खाली एकदम मस्त अगदी नयन मनोहर दृश्य दिसलं. आणि ढगातनं सुद्धा ही रोपवेची आमची क्रेन चालली होती. तर चला आता वरती पोचल्यानंतर इथे बघा, एवढ्यावरती सुद्धा खूप छान असं दोन्ही बाजूंनी दुकानं वगैरे आहेत. आणि यांनी जे आहेत ना पुतळा, त्यांनीच हे म्हणजे ज्यांचा पुतळा आहे त्यांनीच हे रोपवे वगैरे केलेला आहे. खूप सारा खर्च त्यांनीच केला आहे. आणि देवीचं मंदिर पण खूप सुंदर आहे. आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे ना. आणि अशा ह्या परिसरात मस्त असं मन रमून जातं. आणि चला म्हटलं आता परतीची जायची वेळ आली होती. आणि आल्यानंतर बघा म्हटलं चला पहिले ना आपण पटकन फोटो काढून घेऊ. आणि इन्स्टंट फोटो पण आम्ही इथे काढला बरं का. आणि निघालो परत रोपवेमध्ये बसलो. तर आमच्याबरोबरचे दुसऱ्या याच्यात गेले रोपवेमध्ये आणि आम्ही मात्र यांच्याबरोबर बसलेलो आहोत. हे स्थानिक नेपाळी आहेत आणि खूप छान अशी त्यांच्याशी पण आमची बातचीत झाली. खूप छान ओळख झाली. ती मुलगी पण खूप गोड होती. आणि हे बघा खूप मस्त असं दृश्य आहे. खाली बघितलं ना तर एकदम असं वाटतं की आपण किती उंच आलो, ढगात चाललो आहे की काय म्हटलं. तर चला असा आमचा कामना देवीचा दर्शनाचा दिवस होता. कसा वाटला कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया.